यूट्यूब चॅनलमधून. तर आज 2 किंवा 4 दिवसांनी आज आमचा ब्लॉग येत आहे. तर आता दुपार झाली आहे, आता वाजलेत किती 1-1:30 वाजला असं, 1-1:30 वाजला असं आहे ना गं. तर मम्मी बघा इथं स्वयंपाक करते मस्त अशा चपात्या. इथं मी आता बटाट्याची भाजी टाकली आहे. काय म्हणते मम्मी अजून? आज 5-6 दिवसांनी घेतला ब्लॉग काढायला. 4 दिवसांनी. कसं 4 काय? हां ना, 4 दिवसांनी. व्लॉग नाही यायचं कारण 4 दिवस होते कुठं मग vlog काढायला? हां 4 दिवस होते कुठं? ते आता मम्मी सांगन मी कुठं होते. कशाला तू सांग. नको मी नाही सांग. तू गेली होती का मी गेले होते फिरायला? तूच पाठवलं होतं ना. मग मी पाठवलं होतं पण कुठं पाठवलं फिरायला? ही लाईट बघा ना, आमची तर सकाळपासून लाईट नाही आणि ही आहे तर ही नुसती झुपझुप 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 मध्ये मध्ये मचमच करायला लागते. बघा अशी मस्त म्हणजे चपाती अशी मस्त टमटम फुगलेली होती. अशा चपात्या केलेल्या आहेत अशा प्रकारे. आणखीन 2-3 चपात्या होतील. बटाटा फ्राय करायला टाकलाय. सकाळी होती रात्रीची बिर्याणी ती खाल्ली नाश्त्याला. आता म्हणलं काहीतरी करून घ्यावं. पोरगं येईल 3:30 वाजता, शाळेत गेले आणि काम सगळं अशा प्रकारे झालेलं आहे आमचं. कपडे भांडे फरशी 11:30लाच. आणि आमच्या घरात लाईट पण नाही आहे, सकाळीच गेली लाईट. हा ना, अंधारामध्ये ब्लॉक चालू आहे. एवढा बी अंधार नाही आहे म्हणजे ही तर उजीड आहे, इथं खूप अंधार आहे. इथं बघा किती अंधार आहे का नाही. तरी मी हे टॉर्च लावलाय म्हणून, फ्लॅश लावलाय म्हणून असं वाटतंय. हा दिसत नाही. मी 1 मिनिट 2 मिनिटासाठी टॉर्च बंद करते. अशी अंधार आहे मग खूप इथं. चला इथं उजेड आहे जरा, गॅलरी वगैरे खिडकी म्हणून इथं उजेड दिसतोय. आहे का नाही ग. चपाती नुसती धरती खाली. ते तव्याचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर काय करत नाही ना. आमुषा पौर्णिमेला स्वतः बाहेर काढतो. बघा ही लाईट आहे बघा. आता नाही ते डायरेक्ट बंदच करून टाकली. लाईट नाही खाली चालू आहे बघ ना. व्हिडिओ जेव्हा घेते तेव्हा कशी शांत होऊन जाते. मी तर आता खुर्चीवर बसली आहे. आमची इथं पावसाची झलकच नाही आहे आता. झाला आता, गेला पावसाळा. एकच दिवस पडली झलक. ते पण मस्त मोठा पडला. असं वाटलं की आता आजपासून सुरू, पण पाऊस गेला. पाऊस पडणार पुढच्या महिन्यात, नाहीतर 29 तारखेपासून सांगितलंय. आता काय सांगतात नुसतं. हवामान खात्याने सांगितलंय 29 जून पासून पुण्यात पाऊस येणार आहे. हा का. आणि जर नाही आला तर नाही आला तर मग तू पाणी पाडायला जा. मग वर जायचं. मला वरती जावं लागल आणि गहू सावत बसावं लागल. मम्मी आई आम्ही लहान असताना सांगायची, ओक सत्य लाईट आली, लाईट आली. बघा मी जे सांगणार होते ते सगळं खरं खरं निघालं आहे. टॉर्च बंद करते आता. अयो आता इथली लाईट लावते. आता बघा किती छान उजेड पडतोय. पहिले हा फोन चार्जिंगला लावते, चार्जिंगच नाही यायला. काय म्हणते मम्मी तू सांग. हा मी सांगत होते ना की आम्ही लहान असताना नाही का, मम्मीची मम्मी आम्हाला एक अशी स्टोरी मम्मी. तर आईने आम्हाला असं सांगितलं होतं. मी सोनी विराट आम्ही सगळे बसलो होतो असंच. पावसाचं वातावरण होतं पूर्ण. आणि आईला म्हणलं होतं आई पाऊस काय येतो. तर आई म्हणली की एक वरती नाही का एक आजी असते, ती वर्षातून 4 महिने म्हणजे नाही का फक्त वर्षातून 4 महिनेच जेवणाचं ते म्हणजे चपातीचं दळण, गव्हाचं दळण असं कोणतं पण दळण करत बसत असती. तर ते दळण करताना जेव्हा ती दळण करते तेव्हा ते वरती दळण करत असते ना, तर ते दळणातला कचरा हे पाणी म्हणून म्हणजे पाऊस म्हणून ते खाली येत असतो अशी सांगायची.
तर आता ऊन पडले बघा एकदम मस्त कडक. आभाळ तर किती छान वाटते, निळ निळ आभाळ पडते. कावळा आहे कावळा. तर काहीच माझा अवतार बघू शकता. घाम व्हायला मला इथं आग होती मम्मी मसाल्याची. मसाल्याचा हात म्हणून तोंडावर लावलाय. खूप गरम होतं म्हणून किती स्किन माझी ऑइली झाली बघू शकता. बघा असं झालाय बटाटा. तर बघा आता असं झालाय बटाटा. काय नाही, फक्त जिरे टाकलेत, हळद मीठ आणि मिरची पावडर टाकली. धन्या पावडर टाकले का टेस्टच वेगळी लागते, म्हणून मला आवडते धन्या पावडर टाकून खायला. आम्ही असं बनवलेलं. तुझं तोडी तर दाखवू की मम्मी युट्यूबला. मग ते घाम आलाय ना त्याच्यामुळे तिकडच बघत होती ना चपात्या करताना. वन साइड चपात्या केल्या. एक छोटी चपाती केली तुमच्यासाठी. या तुमच्यासाठी नाही केली, ते पीठ उरलं होतं म्हणून केली. तुमच्यासाठी या मोठ्या केल्यात. हा या खावा. त्यांना कशाला म्हणते तसं. तुम्ही काय आणले आहेत का? नाही बया, मी तर कुठं जास्त चपाती खाती. का ते खरंच येणार होते खायला पण नाही ग, मी मस्करी करत होते. मी काय असं सिरियस थोडी म्हणले. तर या काही आता मम्मीचं चपात्या झाल्या. आता भाजी पण होत आली आहे. तर 4 दिवस मी माझ्या आईकडे गेले होते, म्हणजे मुलीच्या मम्मीकडे राहायला. तर तिथं गेले होते म्हणून काय 4 दिवस ब्लॉग आला नाही है ना मम्मी. गेली होती तमाशा वाढवायला, त्याच्यामुळे मोठा तमाशा झालेला आहे. अगं तमाशा झालाय म्हणून मम्मी बघा इथं आपटी करते. खूप मोठा तमाशा करून आली नाही, करायला लावला हिने. आम्हाला तिकडं बोलून घेतलं म्हणून झालं. तू जर स्वतः आली असती तर एवढा तमाशा झाला नसता. तू बापाला म्हणायचं होता आता बस झाला, आता मी जाते. बाप सोडायला पाहिजे ना, पण का तिला नाही येऊ सोडलं? दे. तू म्हणलीस नाही त्याला मी जाते म्हणून. दादा तुझं जेव्हा फोन येतो तेव्हा ते म्हणजे तू येऊन घेऊन जा. तू म्हणायचं होता जाऊ दे, तिला टाइम नाहीये, पाण्याचा दिवस आहे, मम्मीला वेळ नाही, ती नाही येऊ शकत माझी, मी जाते जशी आली तशी. आणि मी सांगितलं पण होता, निरोप दिलेला होता सरोजापाशी, जशी आली तशी ये म्हणून. तुझ्या बाबांनी बसायला बोलून घेतलं तू तिकडं आणि कुटाणा करून टाकला. सरोजाने नाही सांगितलं असं की जसं बोलवलंय ते जशी गेली काय तशी ती येईल. म्हणली की मी पाठवली, आता मी बोलवते तर मी यायचं. ते तर तू आईला बोलली तेव्हा मला कळलंय. ते सरोजाला बोललेलं सरोजाला नाही सांगितलं. बोलले होते मी. झाकण नीट नाही बसलेलं मी. सरोजाला पण मी तेच बोलले होते, मी पाठवली तिला. तर दिसतंय का ग? त्यांनी पाठवून द्यायचं होतं. किती बाई सकाळी किती वाजता लाईट गेली ग? तू जर काजलच्या घरात त्या दिवशी रात्र काढली असती तर तुझी खबर नाही तिकडे इकडे जायचं येऊन नव्हतं. केली असती. कारण मला कळालं होतं तुझं तिथं होतीस म्हणून. तू जर तिथं मुक्काम केला असता तर तुझं काही खरं नव्हतं त्या दिवशी. तुला मी फोनवर सांगितलं म्हणून तू तिथं राहिली, नाही तर तू झोपायला तिकडेच गेली असती. नाही दादाचा फोन आला होता. हे तर दादाचं फोन आला तेव्हा मला तिनं लाईनवरच घेतलं होतं ना. असं पण हा लाईट होती. लाईनवरच होते ना. आणि दादाचा फोन आला नसता तर तू तिथं मुक्काम केला असता. नाही जाणारच मला होते. तर तुझ्याकडे मला तर तिच्याकडे तुला पाठवायचं नव्हतं तरी ती जेवण- गेलेली होती. जेवण झाल्यावर जाणारच होते. तू तर म्हणली नको दादा मला मारेल, मी नाही जात तिथं कुठं? दादाकडे. दादा नाही मारत. दादा म्हणले मी नाही मारत बाबा ये म्हणून. आईने नाही. सांगितलं होतं की मला. नाही तसं नाहीच बोलले आणि दादा पण नाही तू म्हणले. यायच्या आधी मी आईला म्हणलं होतं, ती का नाही आली तुझ्याकडे, तर यायला लागले. ती म्हणत होती दादा मारीन म्हणून. तर बाप तिला फोनवर एवढा बी बोला मारत नाही, तू ये इकडं. आता बघ ती लबाडे का कोण लबाडे हे मला माहित नाही. आता सांगणाऱ्यांनी तेच सांगितलं की मला मी नाही जात तिथं, दादा मला मारेल. तर बाप मला मी नाही मारत, आणू ये तू माझ्याकडे, असं तिला बोलून बापाने घेतलंय. तर येईल ती आता. मला काय माहिती तिला हा तू काय लागला माझा. नाचायला जाणार होती तमाशा. किती मोठं संकट आणलं आहे तूच आणला. नाही पण एवढा मोठा कुटाणा झालाय. सगळे गणगत तोडले, तूच तोडले. आई बाप तुटले, तुझ्यापासून तुटले. सगळं काय झालं ते तूच. मोहरा तूच झाली. तू जर गेली नसती तर एवढे कुटाणे
काय नसते. जाऊ दे, ते झालं चांगल्यासाठी झालं. पण आता तू नाही राहिली चांगली तर तुझी मैत्र तर आहेच, फिक्स केलेलंच आहे. आता तू तर कुठं जाऊ शकत नाही. तोंड ब्लर दिसते. लाईट चल ये. काय माहिती आता दिसते काहीतरी कचरा बिचरा आला होता वाटतं धुळीचा. कचरा येते बघा. अशा प्रकारे अशा चपात्या भाजी नाही भात नाही केला. इथली लाईट चालूच ठेवली. आम्हाला कसं कळणार लाईट आलेली. इथं ठेव वाटतं कॅमेरा. थोडं स्टॉप करून येतो सुट्टीच केली असेल. हे बघा असं केलेलं आहे दुपारचं आमचं जेवण. गावठी खाणे हे असलं. लोक सकाळी याचा नाश्ता करतात, आम्ही लोक हे खाऊन जेवणाची तयारी आमची म्हणायची. हे आमचं आमचं जेवण जेवण आहे. नाश्ता वगैरे काय नाही. आमचा नाश्ता सकाळी वेगळाच असतो. सकाळी चहा खाल्ली, बिर्याणी खाल्ली आणि आता 2 बटाटा. वाजून गेले असले आम्ही. 2 वाजलेत ना, वाजले असतील. आणि असं खाता खाता तुम्हाला बोलतो या तुम्ही पण जेवायला. तुमचं जेवण झालं का आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अजून महाभारत होणार आहे पुढं. ते महाभारत मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगालच. काय झालं होतं नक्की ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. त्याचा एक सेपरेट व्लॉग बनव मी तर म्हणते. हां, असं ह्याच्यामध्ये नको आहे ना. स्टार्टिंग पासून सगळं सांग काय झाले काय नाही. सगळी हकीकत कहाणी सांगते मी तुम्हाला. आणि मी आता काय उद्या सांग, उद्या दुपारी. पुढचा ब्लॉग तुम्हाला सगळा परफेक्टच येईल. मिस करू नका. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.